निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षाची ठिणगी पडली आहे। शनिवारी उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यादरम्यान मनसैनिकांनी राडा केला। बीडमध्ये राज ठाकरेंच्या वाहनासमोर ठाकरेंच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या, त्याला मनसैनिकांनी ठाण्यात उत्तर दिलं। त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष चिघळू शकतो। राज ठाकरेंच्या वाहनासमोर सुपाऱ्या फेकल्या, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, नारळ, बांगड्या फेकल्या। उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंमधील राजकीय संघर्ष आता रस्त्यावर पोहोचलाय। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या नेत्यांविरोधात आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे। रविवारी उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यात ते पाहायला मिळालं। मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या। त्यावरून आता राजकीय वातावरण तापलंय। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मनसेसह भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या देऊन मजा बघतोय दिल्लीमध्ये। अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालींनी 2-3 नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे। हे प्रमुख नेते आहेत आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहिलं। उद्धव ठाकरेंविरोधातील या आंदोलनानंतर राज ठाकरेंनी मनसैनिकांशी व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला। तसंच आंदोलक मनसैनिकांचं राज ठाकरेंनी अभिनंदनही केलं। बीडमधील राज ठाकरेंच्या विरोधात शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरची ही प्रतिक्रिया असल्याचा दावा हा मनसेकडून करण्यात आलाय। आमच्या महिला सेना या गेटच्या आतमधनं जाऊन त्यांच्या शिवसैनिकांच्या अंगावर धावून गेल्या। त्यावेळेला का नाही मर्द संजय राऊत खाली उतरले, बांगड्या पण फेकल्या होत्या। सगळं फेकलं। संजय राऊत वाट बघत होतो, खाली उतरलेत नाही। उद्धव ठाकरेंच्या पाटणं ते बाहेर पडलेत। एवढं खाली चालू होतं, अजून काय तुमच्या समोर येऊन आता काय घरात घुसून मारू। खरं तर बीडमधून ठाकरे बंधूंमधील या वादाला सुरुवात झाली। राज ठाकरे हे बीडच्या दौऱ्यावर असताना शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता। तसंच राज ठाकरेंच्या स्वागताच्या ठिकाणी सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या। आंदोलकांनी ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली होती। त्यावेळी शिवसेना उभाटा आणि मनसैनिकांमध्ये संघर्ष झाला होता। त्याचे पडसाद ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यात पाहायला मिळाले। याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उभाटाच्या लोकांनी केली। खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाहीये, ही आपली परंपरा नाहीये महाराष्ट्राची। आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही। आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते, ऍक्शनला रिॲक्शन असते। ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं। रिॲक्शन काय, ऍक्शनला रिॲक्शन काय म्हणतात रे? थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल। ती सत्तेची मस्ती दाखवू नका बरं। नशीब त्यांचं काय ते समोर आले नाही। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षावरून आता राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांना आता सुरुवात झाली आहे। काल जी घटना झाली मुंबईच्या आजूबाजूच्या एरियामध्ये ती अतिशय दुर्दैवी आहे, वाईट आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते। आणि मला प्रश्न या राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारायचा आहे की गृह मंत्रालय काय करतंय? उद्धवजींच्या गाडी हल्ला होईस्तोवर घटना पडली, मग सिक्युरिटी काय करत होती? यांचा इंटेलिजन्स काय करत होता? राज ठाकरे साहेब देखील एक या राज्याचे नेते आहेत, त्यांचे स्वतःचे पदाधिकारी आहेत, ॲग्रेसिव्ह पदाधिकारी आहेत, त्यांना मानणारा गट आहे। त्याच्यामुळे राज ठाकरेवर केलेल्या कृत्याचा त्याच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचं मी समर्थन करत नाही, परंतु ॲक्शनला रिॲक्शन ही येणारच, हे संजय राऊतांनी समजून घ्यायला हवं। ठाकरे बंधूंमध्ये हा काही पहिल्यांदाच राजकीय संघर्ष झालाय असं नाहीये। मनसेच्या स्थापनेपासून या संघर्षाची बीजं रोवली गेली आहेत। आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे। मनसेनं 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय।
त्यापैकी काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही केली आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू असतानाच ठाकरे विरुद्ध ठाकरे सामन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18